जय जय रघुवीर समर्थ शिवासारिके पूर्णमय्याभिलाषे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वरासे कलिवालिकासारिकामान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। पूर्ण नाम श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। गुरुबद्दल विषय असा घेतलाय गुरुनिष्ठा। विषय मला देण्यात आला गुरुनिष्ठेवर बोलायचे आणि इथे अनेक गुरुस्थानी मला ऐकणारी मंडळी समोर बसलेली। एक गाडगेळ सर आहे ज्यांच्याबद्दल आपण माहिती ऐकली। सुहास दादा आहे, डॉक्टर साठे आहेत। ह्या सगळ्या मंडळींनी माझं जेवढं आयुष्य गेलंय तेवढं समर्थ कार्यात पाहिलेलं आहे। जेवढं माझ्या आयुष्याची कालावधी झालाय तेवढा कालावधी या लोकांनी समर्थ कार्यात पाहिला। आणि अशी मंडळी समोर असताना मला बोलायला सांगायचं किती अवघड आहे की। आता हा जो अवघड असण्याचा जो पंच आहे ना तो तुम्हाला तिथे बसून जाणवणार नाही, खरं सांगतो। त्यासाठी इथे यायला लागेल। पण असं आहे की व्याघ्रसिंह भयानक देखून भयाचकित लोक तरी त्यांची पिल्ली निशंक तयापुढे खेळली। वाघसिंहांच्या पिल्लांना त्यांचे आई वडील वाघसिंह वाटतात का? त्यांना त्यांचे आई वडीलच वाटतात का? सरळ सोपं कारण आहे, त्यांना माहिती आहे हे आपल्याला खाणार नाहीये। ज्या क्षणी हा बोध जागा होईल की ही आपल्याला खाणार त्या क्षणी त्यांना पण ते काळ दिसायला लागणार। तुर्तास तरी मला काय दिसतं हे कळत नाहीये, कारण डोळ्यासमोर पाठणं आलेलं आहे। दोन गोष्टींपैकी एक तर ही मंडळी समोर आणि दुसरं विषय गुरुनिष्ठा। तात्विक विवेचन गुरुनिष्ठेचं आपल्याला विशेष करायचं नाहीये, कारण त्याच्याबद्दल जितकं आपण खोलात जाऊ ना ते एंडलेस आहे। इट इज अन ओशन। आपण त्याचा तळ नाही गाठू शकत, किंबहुना त्याचा तळ तो गाठू शकतो जो प्रत्यक्ष बुडी मारणार आहे। समुद्राचा तळ बघितलाय कोणी? आपण बघतो फार तर फार स्विमिंग टँकचा किंवा नदीचा किंवा समोरच्या तलावाचा। खरंच सांगतो विहिरीचा तळ पण आपण बघू शकत नाही, तिथे ह्या समुद्राचा तळ कोणी बघितलाय? नाही बघू शकत। मग समुद्राचा तळ नाही बघितला पण समुद्रातून निर्माण झालेले माणिक आणि मोती मात्र आपण सगळ्यांनी अनुभवले, बरोबर आहे? ते आपल्याला घालायला सुद्धा आवडतात, आपण घालतो, बरोबर आहे का? तुझा तळ गाठणे हे माझं ध्येय नाही, तुझ्यातून जे निर्माण झालंय त्याचा मी अनुभव घेणे हे माझं ध्येय आहे। कारण माझ्या अल्पबुद्धीला, माझ्या अल्पशक्तीला, माझ्या क्षमतेला हे जपण्यासारखं नाही। ह्याला म्हणायचं शरणागती। शरणागत होतो तेव्हा काय होतो आपण?
आपण स्वीकारतो ज्याला मी शरण जातो आहे तो माझ्यापेक्षा मोठा आहे एक, त्याच्या क्षमतेप्रमाणे माझी क्षमता नाही म्हणून मी त्याला मोठं म्हटलं, आणि दुसरं जे मला साध्य करायचं आहे ते ह्याच्याकडनं मिळणार आहे त्याला आपण शरण जातो नाही का. आता हल्ली ते उदाहरण नाही पडलं, पण पूर्वी मी एका उदाहरण ऐकलं. सामान्यपणे आई जर मुलाला मारायला आली तर ते पोरगं आजी किंवा आजोबांच्या मागे जाऊन लपतं की नाही. आता मी म्हणून सांगितलं हल्ली अनुभवायला कमी आहे, पण का लपतं? त्यांना माहिती आहे हे शरण्य आहे, ह्याला मी शरण जाऊ शकतो, किंबहुना हे मला वाचवू शकतात यांच्यापासून. तो तिथे शरण गेला. ज्यापासून मला भय आहे, ज्यापासून मला भीती आहे, त्याचं निवारण करण्याची क्षमता ज्याच्यात आहे, असं माझ्या बुद्धीला जे पटतंय त्यांना मी शरण जातो. लक्षात घ्या, माझ्या बुद्धीला जे पटतंय तेवढं. आय डोंट नो, मला कल्पना नाहीये माझ्या बुद्धीला जे पटलंय ते योग्य आहे का अयोग्य आहे, पण तुर्तास ते आहे ते मी करतो. अगदी उदाहरण देतो. व्यवहारातले प्रश्न आले, आपण मित्राला विचारतो, म्हणजे काय करतो आपण? तेच करतो. मला माहिती नाही, तुला माहिती आहे असं मला वाटतंय. आता तो शहाणा असला पाहिजे, पण आपण गृहीत धरतो. खरं सांगू का, व्यसनेषु सख्यम, बरोबर आहे ना. तेव्हा माझा मित्र माझ्यापेक्षा फार बुद्धिमान असेल असं गृहीत धरणं म्हणजे माझ्या बुद्धीला मी फार मोठं ठरवण्यासारखं आहे की नाही. पटतंय का सगळ्यांना? तुमच्या चेहऱ्यावरचे भाव जे मला सांगताय त्याच्यावरनं माझं निरूपण फार अवघड आहे असं मला वाटत नाहीये. म्हणजे मी शरण जातो. आपला मुद्दा चाललेला आहे शरण, आणि शरण जाणं आवश्यक आहे. हे खरं सांगू का, आधी पटावं लागतं. आधी हे मान्य व्हावं लागतं की मला शरण जायला हवं. मी शरण केव्हा जातो? संकट दिसल्यावर. याचा अर्थ असा झाला की मला हे पटायला पाहिजे मला संकट आहे, माझ्यावर संकट आहे, हे आधी माझ्या बुद्धीला पटायला पाहिजे. आणि हे बुद्धीला केव्हा पटतं? ज्या वेळामध्ये मला जे साध्य करायचंय ते साध्य होत नाहीये हे मला आधी समजावं लागतं, ते माझ्यावर पटायला लागतं. उदाहरणार्थ, मी परीक्षेच्या पेपरला जाणार आहे. मला आधी हे पटावं लागतं की मला परीक्षेत पास व्हायचंय, बरोबर आहे. म्हणजे नापास होण्याचं भय आधी मला व्हायला पाहिजे. जर नापास होण्याचं भय नसेल तर काय होतं? एक तर सगळे अनुभवी तरी आहेत, म्हणजे नापास होण्याचं भय मला निर्माण व्हावं लागतं. याचा अर्थ मी नापास झाल्यानंतरचे जे परिणाम आहेत ना त्याची मला आता काळजी पडावी लागते. ते झाल्यानंतर मला समजायला लागतं मला अभ्यास झालेला नाहीये. म्हणजे मग मी काय करतो? अभ्यास करायला तरी घेईन किंवा उत्तरांची सोय तरी करेन. पटतंय का हे? पटतंय ना? तुम्हा सगळ्यांना पटतंय असं मी गृहीत धरून पुढे चालतो. म्हणजे मला पहिल्याचा मुद्दा कमी आहे, अभ्यास करायला मिळेल, कारण कालावधी थोडा राहिलाय. मग मी दुसरी सोय पहिले करतो. काय करतो? उत्तरांची सोय करायला घेतो. मी असं गृहीत धरलं की माझ्या डोक्यामध्ये, तुम्ही जे डोक्यात धरलं ते मी डोक्यात धरलेलं नाही, पण मी सोय करायला घेतो. त्याला म्हणतात 21 लायकली. आपण धरूया, पूर्वी होतं म्हणजे हल्ली अपेक्षित प्रश्न. अपेक्षित प्रश्न म्हणजे काय? माझा सगळा अभ्यास झालेला नाहीये, पण जे प्रश्न येतील तेवढ्या पूर्वी मला माहिती आहे. म्हणजे मला ह्यातलं सगळं सांगायचं काय? मुद्दा भय. समोरचा मला ज्याला सामोरं जायचं आहे तिथे माझी त्रुटी आहे आणि मला ते भय आहे हे मला पहिले पटावं लागतं. त्याला म्हणायचं मुमुक्षुत्व. मला आधी हे मान्य व्हायला लागतं की ज्या स्थितीत मी आहे ना
ती मूळ समाधानाची किंवा आनंदाची स्थिती नाहीये. उदाहरण, तुम्ही एका वेळी भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये भरपूर साखर आणि भरपूर तिखट घातलं तर काय होतं? काहीतरी होणार आहे. पण त्यातलं परफेक्ट काय होतं ऍक्च्युअली? पहिल्यांदा तुम्ही आमटी किंवा भाजी ती खाल्ली की गोड लागते का? याचा अर्थ ती कोणीही खाल्लेली नाहीये. या गडावर देतो तुम्हाला. ती गोड लागते, बिलीव मी खातो, ती खूप गोड लागते. मी आचार्याला सांगितलं तिखट आमटी भाजी करायची नाही. त्या हुशारपणाने त्याने साखर घातली. त्यामुळे पहिला जो घास घेतला त्या बरोबर पहिले गोड चव लागते आणि ती गोड चव डिसॉल्व्ह होते आणि नंतर जो झटका बसतो एका वेळी दोन्ही आहे. सो मला ते तिखट लागलं, तिखट लागायला लागलं. म्हणून जर समजा मी की हा भाजी गोड आहे बरं का म्हणून तीच खात राहिलो तर काय होईल? तर काय होईल? मला त्रास वाढत जाणार आहे. मी सुरुवातीला ती गोड लागते म्हणून ते खातोय, त्याचा परिणाम तिखट आहे पण बुद्धीला बोध होत नाहीये, परिणामतः दुःखच आहे. म्हणून मला समजायला पाहिजे जे मला मिळवायचंय ते या ठिकाणी नाही. त्याला म्हणायचं मुमुक्षुत्व. मोक्षाची तीव्र इच्छा असणे बद्धाच्या ठिकाणी हा भागच नाही. आणि मुमुक्षुत्व निर्माण झालं की माझ्या ठिकाणी मोक्षासाठीची तळमळ होते. आता मोक्ष मिळवण्यासाठीची तळमळ झाली की तो मिळेल कोणापासून ह्याच्यासाठीची सुरुवात होते. मी शोधायला लागतो. मला काय हवंय हे मला कळलं की मी शोधायला लागतो. बरोबर आहे की नाही? उदाहरण देऊ, मागे मी दिलं होतं. जोपर्यंत मला गाडी हवी आहे, मला बाईक घ्यायची, तोपर्यंत मी बाईक बघतो का? नाही बघत. जनरल दिसतं, डोळ्याला दिसलं तर ते निसटून जातं बुद्धीतून. ज्या क्षणी मला इच्छा होते की मला बाईक घ्यायची, त्या क्षणी रस्त्यावरनं जाणाऱ्या बाईक दिसायला लागतात आणि नुसतं ते नाही, शोरूम पण दिसायला लागतं. तोपर्यंत शोरूम तिथेच असतं पण माझ्या बुद्धीला बोध होत नसतो. दिसायला लागल्यानंतर त्याची एन्क्वायरी सुरू होते. मी शोध सुरू करतो. मला योग्य का अयोग्य माहिती नसतं म्हणून मी सगळ्या कंपन्यांच्या बाईक आणतो, ब्रोशर्स. ही घेऊ का, ती घेऊ का, ती घेऊ का, ती घेऊ. खरं सांगू का, शेवटी सगळं येऊन थांबतो बजेटवर. पण बघतो आपण सगळं. तसं आहे, माझी ऐपत किती आहे ह्याचा विचार मात्र ह्या ठिकाणी लगेच होत नाही. परमार्थामध्ये माझी ऐपत कमीच असते, कमीच असते. आणि जे मला गुरु मिळतात ना ते माझ्या ऐपतीपेक्षा खूप जास्त असतात. कारण त्यांना आपल्या ठिकाणच्या ऐपतीचं पोटेन्शियल माहिती असतं. थोडक्यात इन्व्हेस्टमेंट चांगल्या अर्थाने घ्या. गुरुंना माहिती असतं, दिसत असतं ह्याच्या ठिकाणी ते पोटेन्शियल आहे, गुणधर्म आहेत, म्हणून ते आपल्यावर कृपा करतात. मुद्दा मी शोध घ्यायला लागतो. शोध घ्यायला लागल्यानंतर अनेक ठिकाणी मी जातो आणि अनेक ठिकाणी गेल्यानंतर मला जे पाहिजे ते मिळत नाही. जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत मी फिरत राहतो. आणि मिळालं की काय होतं? लहान मुलगा मी म्हटलं लहान मुलग्यांचं तो अटेन्शन देऊन आता उदाहरण देणार आहे, सॉरी. मी एकदा रीड बघितलं. ते लहान मुलाला घेऊन चालले होते, चॉकलेटचं दुकान लागलं. त्या बापाने त्या मुलाचे डोळे झाकले, कडेवर उचललं आणि पुढे घेऊन गेला. म्हटलं परफेक्ट. त्या मुलाला एखादी गोष्ट आवडली, तो त्याच्यासाठी घेण्यासाठी धुमाकूळ घाले. धुमाकूळ घालून झाल्यानंतर मी त्याच्या हातात ती वस्तू दिली. त्याचं काय होतं? शांती होते. कोणाची? मुलापेक्षा आपली शांती होते. ते शांत बसतं का? नाही, ते टेम्पररी शांत होतं, तात्पुरतं शांत होतं. मला जेव्हा हे समजतं मला टेम्पररी शांतता नकोय,
मला परमनंट शांती हवी, स्थायी स्वरूपातली, त्याला म्हणायचं माझ्या ठिकाणी ती मोक्षाची इच्छा जागी झाली, तोपर्यंत जागीच नाही झाली. ते म्हणाल आजचा बुवा विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? सर म्हटलं अरे कुठून सुरू केलं, काय चाललंय तुझं? पण आता सर काय ऐकून घ्या, तुमचा विद्यार्थी आहे असा आहे, काय करायचं त्याला? विद्यार्थी नाही म्हणू नका. ही शांती डेव्हलप मला पक्की परमनंट सोल्युशन पाहिजे. आणि खरं सांगू ना, आपण सगळ्या ठिकाणी हे परमनंट सोल्युशनच बघत असतो. बघा, आपण गॅरंटी वॉरंटी घेतो म्हणजे काय करतो? त्यातल्या त्यात परमनंट घ्यायचा प्रयत्न करतो. बरोबर नाही? धरून चला, घर घ्यायचंय आपल्याला आणि गाडी घ्यायची आणि एखादी साधी गोष्ट घ्यायची, काय तर ती साधी गोष्ट आहे, तिचा आपण विचार करतो की 1-1.5 वर्ष तरी टिकावी. गाडी घ्यायची ती 10-12 वर्ष टिकावी. घर घ्यायचं ते 50 वर्ष टिकावं. बरोबर? 50 वर्षांची कल्पना कमी झाली, पण एक साधारण अंदाज. म्हणजे मी त्या वस्तूपासून त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मिळेल याच्यासाठीचा प्रयत्न करत असतो. हा माझा स्थायी भाव आहे. आणि हे सगळं का होतं? त्याची मूलभूत संकल्पना अशी आहे की मला कायमस्वरूपीच स्थायी लागतं, परमनंटच मला लागतं. तुम्हाला असं सांगितलं तुम्ही इथे 50 लाख घाला, 1 वर्ष तुम्हाला वापरता येईल. एखाद्या जागेमध्ये 50 लाख घाला आणि 1 वर्ष तुम्हाला वापरता येईल. तुम्ही काय विचार कराल? मी का घालू? ती माझी नाही, मग मी का घालू याच्यामध्ये? एक्झॅक्टली, कारण मला ते माझं हवंय, परमनंट स्वरूपी हवंय. आणि हा जो ट्रिगर आहे ना, हाच परमार्थाला जाणू करतो आणि तो गुरूंकडे घेऊन जातो. आता गुरु आपल्यावर कृपा कसे करतात? गुरु आपल्यावर कृपा करतात. गुरुंनी कृपा करावी याच्यासाठीच तर माझी धडपड आहे. केव्हा करतात? माझी जेवढी श्रद्धा त्याप्रमाणे ते कृपा करतात. आता हे वाक्य थोडं बदलू. माझ्यावर गुरु अखंड कृपा करतात, सर्वतोपरी कृपा करतात, ती घेण्यासाठीची माझी योग्यता नसते, म्हणून प्रॉब्लेम आहे. हे वाक्य बरोबर आहे. गंगा प्रचंड भागी आहे, माझं भांड लहान आहे. प्रॉब्लेम इथे आहे, मला ते नाही घेता येते पूर्णपणे. सद्गुरूंची माझ्यावर परिपूर्ण कृपा आहे, मला का घेता येत नाहीये? कारण मी माझा मी सोडत नाहीये. पण फार पुढचं झालं, थोडं आधीपासून टप्पे टप्पे घेऊ. मला काय करायला लागतं? मी एखाद्या गुरूंचा मंत्र घेतला, अनुग्रह घेतला, मग मला काय करायचं असतं? अभिप्रेत काय आहे यामध्ये? मी एखाद्याला गुरु मानणं, अभिप्रेत काय आहे यामध्ये? आईने आपल्या मुलाला सांगितलं की आपल्या सगळ्यांची गोष्ट माहिती आहे, हिसाब नीती वगैरे गोष्ट आहे. 2 मुलं, आई विभागणी होते. 6 महिने एकाकडे, 6 महिने दुसऱ्याकडे राहणार. ठरल्यानंतर एक दिवस दोघं आलेले असतात. आता एका ठिकाणी दोघं जण जमतात. दोघं जण जमल्यानंतर एक जो असतो तो म्हणतो मला पण आज आईची सेवा करायची, दुसरा म्हणतो माझी वेळ चालू आहे. दोघंही सेवा करायला तयार होतात. चला दोघंही सेवा. आई म्हणते दोघांनी करा, दोन्ही माझीच मुलं आहेत. मग आता काय करायचं? पाय दाबून द्यायचे. तर आता काय करायचं? एक पाय एकाकडे, दुसरा पाय दुसऱ्याकडे. इट्स सो सिंपल. बरोबर आहे की नाही? आता बिघाड खेळ, दोघंही सेवा करायला लागली आणि एकाचा धक्का लागला दुसऱ्या पायाला, म्हणून ह्याने त्या दुसऱ्या पायाला धक्का दिला. आता सुरुवात झाली, आपल्याला पुढे जायचं नाही का? ते इथेच थांबू. मला सांगा, दोघंही निष्ठेने करतायत की नाही? एकाने दुसऱ्या पायाला धक्का दिला, म्हणून दुसऱ्याने पहिल्या पायाला धक्का दिला, एक्सेट्रा पुढे पुढे पावलं गेली पडत. निष्ठेने करताय. ही निष्ठा आहे? नाही. अभिप्रेत हे आहे का? नाही. त्या अभिप्रेत काय आहे? दोघांनी नेटकी सेवा करणे. याचा अर्थ काय? गुरूंना जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे वागणे. सगळं येऊन थांबतं तिथे. म्हणून दासबोध खूप छान, अगदी व्यवस्थित निरूपण आहे.
म्हणजे मी इतर ग्रंथांचा अवहेलना करतोय असं नाही, ते ग्रंथ त्या परीने उत्तमच आहेत. दासबोधामध्ये काही गोष्टी विशेष दिलेल्या आहेत. त्यामध्ये गुरूंबद्दल सांगत असताना पहिले गुरु कसे नाहीत हे सांगितलंय, गुरु कसे आहेत, गुरु कसे हवेत हेही सांगितलंय. समर्थांनी शिष्य लक्षण सांगत असताना शिष्य कसा हवा ते सांगितलंय, पण कसा नको हे पण सांगितलंय. आणि ही विशेषता आहे, कारण कसा हवा हे सांगितल्यानंतर कसा नको हे जर नाही सांगितलं तर माझ्यामध्ये ते गुणधर्म आहेत हे कळायला सोय नाही. म्हणून समर्थांनी उजवीकडे पण जायचं नाही, डावीकडे पण जाऊ नकोस, फक्त उजवी सांगितली बाजू, तर मी डावा कधी गेलोय हेच कळायचं नाहीये. कारण सापेक्ष आहे ना विश्व, सततच माझ्या उजव्या बाजूला काहीतरी ऐकणार आहे, त्याला म्हणायचं चॅनलायझिंग. बरोबर बदलून मुद्दा ही गुरु ह्या प्रकारे आपल्यावर कृपा करणार आहे, पण ते शिष्याच्या हातात आहे. म्हणून समर्थांनी शिष्य लक्षणात सांगितलं, सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. शिष्याची पहिली आणि द बेस्ट व्याख्या. त्याला दुसऱ्या ठिकाणी समर्थ म्हणतात, लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालटे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालटण त्रिजे. सद्गुरूंनी सांगितलेल्या वचनाच्या मार्गावर मी एकदा लागलो आणि त्या मार्गाला चालत जात असताना इकडचं जग तिकडे झालं तरी सुद्धा जो मार्ग सोडत नाही त्याला म्हणायचं सत्शिष्य. ऐकायला सोपं आहे की नाही? ऐकायला सोपं आहे. सगळं खेळ करण्यातच असतो. मी पण पुस्तक लिहिन स्वयंपाक कसा करावा, पण मला चहा आणि कॉफीच्या पुढे जाता येत नाही, कारण मला फक्त कॉपी पेस्ट करायचं असतं. फार सोपं आहे, तर फार चॅट जीपीटी आल्यापासून अजूनच सोपं झालं. लागता सद्गुरु वचन पंथे मी त्या मार्गाला लागलो. कशाच्या? समर्थांनी आपल्यासाठी आता तात्पुरता आपण समर्थ धरूया. समर्थांनी सांगितलेल्याप्रमाणे वागायला लागलो की, आणि खरं सांगू का, वागायला लागलो ना की अडचणी येतात. काहीतरी करायला घेतल्याशिवाय अडचणीच काही येत नाही. ज्याला अडचणी आल्या नाही याचा अर्थ आपण पुढे गेलेलोच नाही, तिथे जाऊ. अडचणी आल्या पाहिजे. अडचणी आल्या तरच त्याच्यावर सोल्युशन आपण शोधतो, त्याच्यावरचं उत्तर शोधतो. आणि उत्तर कशा प्रकारे आहे? लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालटे. किती अडचणी येणार आहे, अडचणीच्या तयारी करावी लागते. झाले ब्रह्मांड पालटे, अख्खं ब्रह्मांड उलटलं. माझं घर उलटलं तरी अवघड आहे, ब्रह्मांड सोडून देऊ. आणि खरं सांगू का, आपलं घर ब्रह्मांड एवढं असतं, बरोबर आहे का? आपलं घर हे ब्रह्मांड एवढं असतं. असू नये आपलं ब्रह्मांड एवढं असावं, पण आपण आपल्या घराला महत्व देतो आणि ते द्यावंही. परंतु माझं सगळं मिळून माझं घर आहे, मला त्याच्यापेक्षा बाबतीत वाढवायचं आहे. आणि हे समर्थांच्या उक्तीप्रमाणे चालायला लागलं की वाटायला लागतं हळूहळू. झाले ब्रह्मांड पालटे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे. नुसता भाव नाही सांगितला तरी त्याचा भाव हरत नाही, अपूर्ण झालं. शुद्ध जसा सुरुवातीला ज्या प्रकारे तसाच. आणि म्हणून समर्थ एका ठिकाणी म्हणतात की इथे शिष्य प्रज्ञास केवळ प्रज्ञावंता नरवी वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. तत्काळ काय गॅरंटी दिली समर्थांनी? त्याच वेळी तत्काळ. असं होईल का? मी आत्माराम ग्रंथ आपल्या सगळ्यांना बघायला माहिती असणार आहे. समर्थांनी आत्माराम ग्रंथ लिहिला. वास्तविक पाहता तो वाचत असता असता शेवटच्या समासाची माझी स्थिती असणं अभिप्रेत आहे, पण माझी निष्ठा नाही ना. तो तुम्ही म्हणाल असं कसं होईल? बरोबर आहे, कारण ते कल्याण स्वामींना सांगितलंय आणि कल्याण स्वामी एवढी माझी निष्ठा नाही. कल्याण स्वामींची निष्ठा किती आहे? दोन गोष्टी सांगतो. सज्जनगडावर कल्याण छाटी म्हणून काय स्मारक आहे, कल्याण छाटी स्मारक. समर्थ एकदा फिरत फिरत आले शिष्यांबरोबर त्या तटावर, आणि तटावर गडावर वारा आहे, 3000 फूट उंचीवर आहे, प्रचंड वारा आहे. त्यावेळेला अजून जास्त असेल. इतका वारा आला की खांद्यावर असणारं छाटी समर्थांची अशी वाऱ्याने उडाली
ती हवेत उडाली. हवेत उडाल्यानंतर तटावरनं छाटी हवेत उडाली आणि समर्थाने उच्चार केला जोरात, कल्याणा छाटी. हा छाटी तर म्हणेस तोपर्यंत कल्याण स्वामींनी उडी मारलेली होती. पट्ट्याच आहे ना, आधी पटायला थोडं 2 सेकंद लागले, कारण त्याने उडी तटावरनं मारली, कड्यावरनं खाली मारलेली आहे. मला पहिला प्रश्न पडेल, आहे ना दुसरी, ही कशाला जाऊ दे की. शुद्ध भावार्थे ती उडी मारली, ती छाती पकडली, ती छाती घेऊन खाली उतरले आणि लगेचच योग मार्गाने वर आले आणि हातात दिली छाती. एकदा प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय आणि समर्थांना रात्री आठवण आली विड्याच्या पानाची. म्हणून त्याने सांगितलं, विड्याचं पान द्या. पानं संपलेत, पूर्ण अंधार, मिट्ट अंधार. आपल्याला हल्ली का अंधाराची सवय नाही. गडावर या मिट्ट अंधार कशाला म्हणतात दाखवतो. मिट्ट अंधार याचा अर्थ डोळे उघडले आणि बंद केले, काहीच फरक पडत नाही. त्या मिट्ट अंधारामध्ये समर्थांनी पानं मागितली, विड्याची पानं संपली होती. आपल्या मनात प्रश्न येईल, कारभाराने बघायला नको, आधी आणून ठेवायला नको. कल्याण स्वामींना सांगितली, म्हणजे ती वार्ता कल्याण स्वामींना नाही सांगितली, त्यांच्या पर्यंत पोहोचली आणि ते आले आणि समर्थांना नमस्कार करून निघाले अंधारात, मिट्ट अंधारात विड्याची पानं शोधायला. ते त्या अंधारात गेले आणि नागाने त्यांना दंश केला. कल्याण स्वामी तसंच विड्याची पानं हातात आणि खाली पडले चिखलात आणि बेशुद्ध पडले. हे दुसऱ्या दिवशी गेले समर्थ आणि सगळे शिष्य मंडळी शोधत आणि त्यांना घेऊन आले. किती प्रश्न उभे राहतात या कथा ऐकल्यानंतर, भरपूर. आधी पहिले मला प्रश्न पडला, नाग चावल्यानंतर आधी जगले कसे, हा पहिला प्रश्न. त्याची तब्येत मजबूत होती. नागाचा विषय याचं कारण निष्ठा आहे. आपला जो आजचा विषय आहे ना, गुरुनिष्ठा, ही उदाहरणच आलं ना आता. तिसरं, आपण सगळे गडावर आले असाल तर कल्याण स्वामींचे हांडे बघितले का? कवेत मावणार नाही एवढा हांडा आहे एक. असे 2 हांडे कल्याण स्वामी खाली नदीवरनं भरून वर आणत असत. माझ्या डोक्यात पहिला प्रश्न आला, समर्थ जर खाली राहिले असेल तर. दुसरा प्रश्न येणे हा विषयच नाही का. हे 3 जी उदाहरणं सांगितलं ना, त्याच्या मागे त्या काय म्हणता येईल त्याला, ते मुद्दे महत्वाचे. पहिली आपण कथा बघितली कल्याण स्वामीची छाटी, दुसरी कथा नागाची बघितली, दंश केला, आणि तिसरी कथा पाण्याची बघितली. तिन्ही गोष्टी अनावश्यक आहेत की नाही. आत्ताच्या काळामध्ये आपण विचार केला तर वर राहायच्या ऐवजी तब्येत सोसत नाही, खाली राहावं, बरोबर आहे की नाही. सामान्य नियम झाला, पण हा नियम तिथे लागू होत नाही. कारण माझ्या समर्थांना जिथे राहायचंय तिथेच ते राहणार, हा त्यांच्या डोक्यात न येणारा प्रश्न आहे जो आपल्या डोक्यात आला. कारण मला मत आहे, त्यांना मत नाही. माझ्या गुरूंच्या संदर्भात माझं मत स्वतंत्र नाही, गुरूंचं जे मत तेच माझं मत. ही खूप मोठी बाब आहे. आपण ज्याला मत व्यक्त करायची किती सवय लागली आहे. बरोबर असेल तर पटकन मारा डोल आणि पुढे जाऊ. आपण ठिकठिकाणी न विचारता, काही गरज नसताना उगाचच मत व्यक्त करत सुटतो की, आणि ती इतकी सवय लागली मत व्यक्त करायची की त्या मतामुळे मतांतर होतं आणि भलतच काहीतरी होऊन बसतो. त्यांना मत नाही. मला मत असता कामा नये. माझी गुरुनिष्ठा कशावर दिसेल, मला मत नाही. जे माझ्या गुरूंचं म्हणणं आहे तेवढंच माझ्या जीवनाची किती कर्तव्यता आहे, तेवढंच माझ्या जीवनाचा ध्यास, आणि तेच माझ्या जीवनातील असणारं कर्तव्य. मत नाही, निष्ठा.
दुसरं त्याच्या आधीचं उदाहरण, समर्थांना आत्ता विड्याची पानं हवीत, माझ्या शरीराबद्दल यत्किंचितही काळजी नाही. मी आता पावसात जाऊ का? मला आता पानं रात्रीच्या वेळी शोधता येणार आहेत का? जी पानं मी तोडेल ती विड्याचीच असतील का? अशी पानं समर्थांना देणं योग्य कुठलंही नाही. समर्थांना हे हवंय, मी निघालो. म्हणजे माझ्या संदर्भातल्या माझ्या देहाचं आणि कार्याबद्दल कुठलंही मत नाही, प्रश्न नाही. आणि त्याच्या आधीच छाती, जो स्वतःच्या देहाला गुरु कार्यासाठी उबाळून टाकू शकतो तोच खरा सत्शिष्य. माझ्या देहाला मी उबाळून टाकता आलं पाहिजे, याचा अर्थ मला देहबुद्धी सोडण्याची तयारी पाहिजे. एक एक टप्प्याने यायचे. देहबुद्धी एकदम मी सांगितली असती सोडून टाका तर ते नाही चालणार, ते झेपतही नाही आपल्याला तुम्हाला आणि मला समान. मी तुमच्यातलं आपण चिंतन करायला बसलेलो आहे. देहबुद्धी सोडणं हा शेवटचा टप्पा आहे. सुरुवात कुठून होते? कल्याण स्वामींनी हंडे पाण्याने वर आणणे, देह शिजवावा लागतो. गुरु निष्ठेला सुरुवात होते. निष्ठा या शब्दाने अविचल असणारी श्रद्धा. फक्त समजा त्याची निष्ठा बदलली हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. जी बदलत नाही ना त्यालाच निष्ठा म्हणायचं. जी अविचल आहे, जी बदलते तिला प्रेम म्हणा, श्रद्धा म्हणा. जी बदलते ती नाही, जी बदलतच नाही त्यालाच म्हणायचं निष्ठा. ती अविचल आहे. आणि म्हणून गुरुनिष्ठा म्हटलं जातं. गुरुंवर श्रद्धा बसावी लागते. तिचं पर्यावसन निष्ठेत होतं. निष्ठेमध्ये पर्यावसन होणं गरजेचं आहे, बदलायचंच नाही. बदल नाही. बदल केव्हा घडतो? बदल केव्हा घडतो? त्यातनं काहीतरी मला वेगळं किंवा अजून वरचढ मिळवायचंय. ह्या गुरूंच्या संदर्भात ह्यापेक्षा वेगळं किंवा वरचढ मिळवण्यासारखंच काही नाहीये, काही शिल्लक नाही. हे शेवटचं टोक आहे. कारण गुरु ते देतात जे इतर कोणी देऊ शकत नाही. हे वाक्य आपण ऐकले. गुरूंकडनं आपल्याला ते मिळतं जे इतर काही कोणी देऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थांनी संत स्तवन केलेलं आहे, गुरूंचं स्तवन केलेलं आहे. त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला उपमास देऊ शकत नाहीये. का? उपमा द्यायचे ती या नश्वर विश्वात द्यायचे. आधी पहिले हे पटायला पाहिजे हे नश्वर आहे. बरोबर आहे का? आपल्याला हे पटतं की नाही? अगदी खरं सांगा, सगळे इथे जे जमलेत की नाही त्या सगळ्यांना हे पक्क माहिती आहे की एक दिवस केव्हा तरी मला वैकुंठ धामाला जायचं. मान्य आहे की नाही? तुम्हाला हो म्हणताना त्रास होत असला तरी मान्य करायला पाहिजे, नाहीतर तुमच्यासाठी लोक मान्य करणारच आहे. ते फार दिवस ठेवत, दिवस सोडावं तास ठेवतात का? कितीही प्रेमाचा व्यक्ती असू द्या, कारण हे नश्वर आहे. आणि हे नश्वर आहे तर ह्याच्या संदर्भातलं सगळं जे आहे ते किती नश्वर आहे की नाही? तळमजला नसलेली इमारत, असा विचार करता येतो का आपल्याला? तुम्ही म्हणाल वर तळमजला हल्ली नसतो, फर्स्ट किंवा सेकंड किंवा थर्ड फ्लोअरवरच सुरू होतो, बरोबर? पण आपण ज्या तळमजल्याला पार्किंग म्हणून कन्वर्ट करतो तो तळमजलाच आहे, बरोबर आहे की? तो मजलाच नाहीये. आधार तर इमारत उभी राहते का? नाही. ज्याच्या आधार आहे मुख्य त्याच्यावरच इमारत उभी राहते. आणि जो पाया आपण खणतोय ना तो जेवढी इमारत उंच तेवढा पाया खणला जातो, बरोबर आहे? आता आपण ज्याच्यावर ही आपली इमारत सगळी उभी केली आहे देहबुद्धीची, त्याचं तळमजलच खोट आहे, तो चुकीचा आहे, तो नसलेला आहे. इमारत उभी राहील का? पण दिसतीये, पण दिसतीये, आहे की नाही? तुम्हाला हो म्हणावं की नाही म्हणावं, पण आता होच म्हणा. का? कारण मी नाही समर्थ मंडळ म्हणून हो म्हणा. कारण ती इमारत खोटी आहे, कारण ती स्थायी नाहीये, ती स्थायी नाही, ती टिकणारी नाहीये, म्हणून ती खोटी आहे. आपल्या शास्त्रामध्ये याला सांगितलंय की आधी जे नसतं
आणि नंतर जे नसतं ते मधल्या काळात असेल का? उदाहरण स्वप्नामध्ये बघितलेल्या गोष्टी. स्वप्नामध्ये मी एक गाडी मोठी विकत घेतली, ती खरी आहे का? कशावरून? कशावरून? स्वप्न आहे. म्हणजेच कशावरून? कारण मी झोपायला जायच्या आधी नव्हती, झोपून उठल्यानंतर नाहीये आहे का? झोपेत असताना मी ती ड्राईव्ह करतो का? करतो. मी जातो, कुठेतरी ठोकतो, शिवाय सगळं करतो काय करतो, पण ती खरी आहे का? केव्हा कळतं? एक्झॅक्टली. जोपर्यंत मी जागा होत नाही ना तोपर्यंत कळत नाही. जाग करणारे गुरु असतात, आणि केव्हा जागा करतात? ते जाग करतच असतात. मी जागा व्हायचं नाही असं ठरवलेलं आहे. मी जेव्हा माझी निष्ठेमध्ये पर्यावसन होईल तेव्हा मी हे ऍक्सेप्ट करतो, मला आता उठायचंय, बस. त्याला म्हणायचं निष्ठा. आणि ही गुरुवर निष्ठा केव्हा होते? त्यांचे आपल्यावर कृपा केव्हा होते? मी माझं सर्वस्व सोडायला तयार होतो. आणि अगदी पक्क लक्षात ठेवा, भौतिकातलं ना त्यांना काही इच्छा नाही. मी त्यांना काही देऊ करीन. आत्मारामामध्ये छान होईल, हे तुझ्यापासनं काय, तुझ्यापासनं टाकवावे. परिज्ञा तरी काय करावे, मी घेऊन तरी काय करू, पण मला तुझ्यापासून टाकून द्यायचंय. उदाहरण मला सगळी बोल मला लहान मुलाची उदाहरणे आठवतात. छान आहे समजायला. खरंच सांगतो, लहान मुलाला आई घेऊन चालली, ते पोरगं काहीतरी रस्त्यातनं उचलतो की आई म्हणते टाक टाक, ते टाकत नाही. मग आई काय करते? त्याच्या हातातनं आपल्या हातात घेते. मग ती आई धरून ठेवते का? ती पण टाकून देते. तुझ्यापासून मी काय करू घेऊ, पण तुझ्यापासूनही टाकवावे. तुला टाकता येत नाही म्हणून ते मी माझ्याकडे घेतो, म्हणजे तू टाकशील मग मी ते टाकून देतो. सो आय एम डुइंग इट फॉर यू ऑन युअर बिहाफ. केव्हा करतात? एक हात आईचा पक्का धरलाय मनाने त्या वेळात करतात, तोपर्यंत करत नाही. त्याला म्हणायचं गुरुनिष्ठा. मी जेव्हा पक्क धरीन, मला समर्थांना आपापल्या गुरुंना धर, समर्थांना सोडायचंच नाही, हे पक्क ठरलं की ते करतात. आणि हे पक्क ठरलं याचं सिम्पटम काय? लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालते. सिम्पटम आहे त्याचं. काय वाटेल ते होऊ द्या. तर हो समर्था, तू सांगितलेल्या मार्गाच्या बाहेर मी जाणारच नाही, हे पक्क झालं. ते सिम्पटम धरायचं. समर्थांनी सांगितलंय ना आपापल्या गुरुंनी करायचं, समर्थांनी हे सांगितलंय ना हेच मला करायचंय, काय वाटेल ते होऊ द्या. समर्थांनी सांगितलंय हे सोडा, मी सोडणार. केव्हा तरी, केव्हा तरी. आता हे केव्हा तरी केव्हा? तुम्ही जेवढी घाई कराल ना तेवढं ते मदत करायला तयार आहे. मी घाई करणं गरजेचं आहे. आणि घाई झाली त्याला म्हणायचं निष्ठा. माझी श्रद्धा आहे, माझं प्रेम आहे, माझा विश्वास आहे, हे सगळं रांगेच्या ह्या बाजूला, रांगेच्या त्या बाजूला निष्ठा नाही. आता मला हे सोडायचंच. म्हणून समर्थांनी परमार्थासाठी कोण खरा? जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी. परफेक्ट आहे समर्थांच्या. त्रिविध तापाने पोळल्याशिवाय अधिकारीच होत नाही. एका दुकानात गेलो आणि त्या चिकटपट्टी लावलेली असते, चिकटपट्टी असते. आता त्याच्या खाली तो QR कोड गेला होता. त्या दुकानदाराने काय केलं, त्याच्याकडचा तो हीटर असतो ना, ब्लोअर, गरम काय ते आणला, तो त्याच्यावर धरला त्या स्टिकरवर. लक्षात येते ना, बॉक्स, त्याच्यावर तो QR कोड आणि त्याच्यावर त्याचा किती रुपयाची वस्तू आहे त्याचं स्टिकर लावला होता. तो स्कॅन करायला मध्ये येत होता, म्हणून त्याने तो गरम ब्लोअर त्याच्यावर लावला. तो स्टिकर सुटला, त्याने स्कॅन केलं आणि परत त्याला चिकटवलं. मी बघत राहिलो, वा. आणि मला ही ओवी आठवली, जो त्रिविध तापे पोळला. तापल्याशिवाय सुटत नाही. स्टिकर सोडून द्या, वस्तू सोडून द्या, उदाहरण सोडून द्यायचं, मुद्द्यावर यायचं. तापल्याशिवाय सुटत नाही.
आणि सुटायला तापावं लागतं ते त्रिविध ताप आहे. म्हणून त्रिविध तापे कोळला तो जी अधिकारी झाला परमार्थासी. आणि मी अधिकारी व्हायला हवंय असं मला वाटत असेल तर फक्त लक्षात घ्या, ते ज्या ज्या परीक्षा आपल्या समोर टाकतील ना त्या त्या परीक्षेत मला सहभागी व्हायचंय आणि ते निष्ठेने सहभागी व्हायचंय. म्हणून गुरुनिष्ठा ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर सर्वश्रेष्ठ गोष्ट तीच आहे गुरुनिष्ठा. ज्याची निष्ठा बळावली, ज्याची निष्ठा पक्की झाली, त्याला या जगामध्ये कशाचंच भय नाही, कुठल्याच गोष्टीचं भय नाही. तो निर्भय होतो. मला अभयच हवं असतं प्रत्येक वेळी, आहे की नाही? मला अभय हवं असतं प्रत्येक गोष्टीत, मला अभय हवं असतं. मी आधी कसं सांगितलं होतं, रिझर्वेशन हे काय? अभय आहे, दुसरं काही नाही. मी रिझर्वेशन करतो म्हणजे काय करतो? आय बिकम सिक्युअर. आय सिक्युअर टू गेट रिलॅक्स्ड. आहे की नाही? मी निर्भय होतो. आणि निर्भयताच हवी असते की नाही सगळ्यांना? प्रत्येक गोष्टीत निर्भयता हवी आहे. आणि ते निर्भय करण्याचं सामर्थ्य संतांपाशी आहे. माझी निष्ठा झाली की ते मला निर्भय करतात. मग ते करत नाहीत का? नाही, ते करतच असतात. निष्ठा नसल्यामुळे मी अभय होत नाही. उदाहरण दिलं, समर्थाने एक उदाहरण दिलंय. मणी होता सिगटाचा, लोक धरवली तयाचा, मूर्खपणे राज्याचा अवहेर केला. ही गोष्ट अशी सांगितली जाते. मणी मिळाला, मणी घेऊन तिकडे राज्याच्या इथे गेला. त्या नगरीला राजाच नव्हता. तेव्हा त्या नगरवासी लोकांनी असं ठरवलं की जो पहिला माणूस येईल त्याला राजा करायचा. पण त्याच्या हातात काही असता कामा नये, तो निहत्ता पाहिजे, काही हातात असता कामा नये. गेटवर गेला. गेटवर गेल्यानंतर त्याने सांगितलं तो मणी टाक. मणी इतका चांगला होता, सिगटाचा म्हणजे सामान्यपणे त्याचा वाटत होता मणी चांगला आहे, तो चांगला नव्हता. पण त्याच्याकडे दुसरं काहीच नाही, म्हणून तो मणी घेतला. तो मणी टाकायला तयार नाही, त्यामुळे राज्य मिळायला तयार नाही. ज्या क्षणी मणी टाकला त्या क्षणी हा राजा झाला. याच्यापेक्षा काही कोटी गुणाने आतमध्ये वैभव पडलंय. बरोबर आहे? पण मणी होता सिगटाचा, लोक धरून तयाचा, मूर्खपणे राज्याचा अवहेर केला. हा सिगटाचा मणी काय आहे? ही देहबुद्धी आहे. पण ह्याच्याकडे जाण्यासाठी म्हणून मला ही देहबुद्धी सोडली की ते मला राज्य द्यायला बसलेले. समर्थ स्वतः म्हणतात की सद्गुरू हे कसे आहेत? त्यांनी सगळ्यांना जे त्यांच्याकडे येतील त्यांना ह्या त्रिभुवनाचं राज्य दिलं. त्रिभुवनच गेलं, कशाचं राज्य करणार? तो राजाच झाला, पण राज्य करणारा दुसराच संपला. पण ही निष्ठा आहे त्याला. म्हणून गुरुनिष्ठा ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. किंबहुना शिष्याच्या जीवनामध्ये सत्शिष्य होण्यासाठी शिष्य असणे आणि सत्शिष्य होणे याच्यामध्ये गुरुनिष्ठेचा अंतर आहे. बस तेवढं मला पार करता आलं की सगळं साध्य झालं. मग मला दुःखच नाही. तुलसीदासांचा दोहा आहे, मग त्याला कुठल्याही ग्रहांपासून, कुठल्याही राज्यापासून, कुठल्याही दैवी आपत्तीपासून काहीही संबंध राहत नाही. तो या सगळ्याच्या परे होऊन जातो निष्ठा बाळगली तर. म्हणून गुरुनिष्ठा ही खूप महान गोष्ट आहे. आणि अशी निष्ठा आपल्या जीवनामध्ये अवतीर्ण होऊ द्या अशी आपण समर्थांना प्रार्थना करूया. मी सुरुवातीला सांगितलं गुरुनिष्ठेबद्दल आपण तात्विक भाग नाही बघितलेला. किंबहुना खर्च मोठा मला तात्विक भाग सांगताच येत नाही. फार अवघड आहे तात्विक भाग सांगणं. का सांगतोय मी? आता इथून जाऊन मला त्यांच्या पाया पडायचे, आधीच आपलं वकील केलेली बरी. तर पण तात्विक भाग समजून घेणं गरजेचं पण आहे. पण ते समजलं त्याप्रमाणे मी आचरणात आणलं त्याच्यापेक्षाही महत्वाचा भाग आहे. देहबुद्धी सोडावी हे आपण इतकं सहज हे वेस ओलांडल्यानंतर सोडतो. पटलं? आता सगळ्यांना पटलंय की देहबुद्धी सोडावी म्हणून. समर्थ म्हणतात निरूपणीय सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना तुझवीय नामा मज काही खवेना. क्रिया घडत नाही आणि एव्हरीथिंग
इज इन ऍप्लिकेशन. तेव्हा असं ऍप्लिकेशन आपल्याकडनं व्हावं अशी आपण प्रार्थना करूया समर्थना आणि इथे थांबूया. जय जय रघुवीर.